नमस्कार मित्रांनो. तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की विशाखाला कुणाचा तरी फोन आलेला असतो आणि ती विचारत असताना तो माणूस तिकडून म्हणत असतो की तुझा बाप बोलतोय. विशाखा म्हणते ही काय पद्धत आहे बोलायची, नीट नाही बोलतायत का तुम्हाला? तेवढ्यात तो म्हणतो ते महत्वाचं नाहीये, महत्वाचं हे आहे की मी काय बोलतो ते. आता ऐक, तू जे ठाकूरांच्या घरी उद्योग केले ना ते सगळे मला माहिती. वसुंधराला तू त्रास देण्याचा प्रयत्न करते हे सुद्धा माहिती. आणि हो, आकाश ठाकूर याच्यावरती हल्ला झाला तो तुझ्यामुळे. तू सुपारी दिली होतीस त्याला मारायला म्हणून. आणि या सगळ्यांचे पुरावे सुद्धा आहेत माझ्याकडे. विशाखा म्हणते कोण बोलताय तुम्ही? तो माणूस म्हणतो की ते महत्वाचं नाहीये, मी तुला सांगतोय ना, मला या सगळ्यांच्या बदल्यात तुझ्याकडनं 1 करोड रुपये हवेत. नाहीतर ठाकूरांच्या घरी तुझं खरं रूप कसं न्यायचं ते मला चांगलंच माहितीये. विशाखा आता खूप घाबरलेली असते. ती म्हणते नाही नाही, तुम्ही असं काय करताय? कोण बोलताय तुम्ही? मी एवढी रक्कम कुठून आणणार? माझ्याकडे नाहीयेत पैसे. तो माणूस म्हणतो कसंही आण, मला नको सांगू. आणि हो, तुला जर एकदम एवढी रक्कम द्यायला जमणार नसेल तर 5 टप्प्यांमध्ये दे. 20-20 लाखाची एक एक भाग करून दे, पण मला ते पैसे हवेत. आणि असं बोलून तो फोन कर. विशाखा इकडे खूपच टेन्शन मध्ये आलेली असते. विशाखा आता तनयाची रूम साफ करत असते, झाडू वगैरे मारत असते आणि तनया मस्त बेडवरती बसून ऍपल किंवा फ्रुट्स वगैरे खात असते. आणि त्याच्या ज्या बिया असतात चिकूच्या वगैरे त्या ती खाली फेकत असते, जेणेकरून वसुंधराला परत सगळं घर झाडावं लागेल आणि तिला त्रास देण्याचा प्रयत्न करत असते. वसुंधरा तिला आता काय बोलणार, तेवढ्यात ती आईंना म्हणजेच जयश्रीला हाक मारत असते. वसुंधरा आता तिच्या नादी लागण्याचा प्रयत्न करत नाही आणि सगळं घर साफ करून घेते. तेवढ्यात तनयाला विशाखाचा फोन आलेला असतो. विशाखा तनयाला आता आपला सगळा काही प्रॉब्लेम सांगत असते की कोणीतरी माणसाचा तिला फोन येतोय सारखा सारखा आणि तो तिला धमकी देतोय की तिला सगळं काही याची किंमत चुकवावी लागेल, जे ठाकूरांसोबत वसुंधरासोबत ती वागली नाही तर त्याला 1 करोड रुपये द्यावे लागतील. तनया म्हणते मम्मा तू का मला सारखा सारखा फोन करतेस? प्लीज मला फोन करू नको. आधीच तुझ्यामुळे खूप प्रॉब्लेम क्रिएट झालाय, आता यावेळेला मी तुझी काहीच मदत नाही करू शकत. तुझं तू बघून घे सगळं, मला काहीही सांगू नको. विशाखा म्हणते अगं तनया असं काय करते? तुझी आई इकडे प्रॉब्लेम मध्ये असताना तू असं नाही बोलू शकत. आणि माझी मदत तू नाही करणार तर कोण करणार? तनया म्हणते हे बघ मम्मा, मी यावेळेला अखिलकडे पैसे मागणार नाहीये. विशाखा म्हणते हे बघ बच्चा, प्लीज यावेळेला ऐक ना माझं आणि माझी मदत कर ना. तू नाही करणार तर कोण करणार ग? तनया म्हणते मम्मा सारखं सारखं फोन नको करत जाऊ नका, कोणी ऐकलं तर. आधीच ती वसुंधरा इथे होती. विशाखा म्हणते काय? ती इथे होती, तिने आपलं बोलणं तर नाही ऐकलं ना? तनया म्हणते नाही, ती बाहेर गेली आहे. पण तिला आपल्यावरती डाऊट आला तर खरं तर आधी विशाखाने फोन केलेला असतो आणि तेव्हा वसुंधरा तिथे झाडू मारत असते आणि तिच्या लक्षात आलेलं असतं की तनयाला काहीतरी टेन्शन आलंय, म्हणजेच विशाखाने तिला काहीतरी सांगितलंय. मग वसुंधराने तनयाला विचारलेलं असतं की काही टेन्शन आहे का, आणि प्लीज अशा अवस्थेत टेन्शन घेऊ नको, काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग, मी नक्कीच सोल्युशन काढेल. पण तनया म्हणत असते जा ना तू इथून, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि जा बरं तू इथून बाहेर. आणि वसुंधराला तिने बाहेर हकलून दिलं असतं खोलीच्या बाहेर आणि मग ती विशाखासोबत बोलत असते. तनया आता रागाने फोन कट करते. मात्र वसुंधरा बाहेरच उभी असते, दरवाजाच्या बाहेर उभं राहून ती सगळं ऐकत असते आणि तिला नक्कीच संशय आलेला असतो की विशाखाने काहीतरी परत प्रॉब्लेम केलेला आहे आणि त्या प्रॉब्लेम मध्ये ती परत अडकलेली आहे. इकडे आता जयश्री माधवचे कान भरत असते आणि म्हणत असते की वसुंधराने तनयाला धमकी दिली होती की जसं अखिलला तिने माझ्यापासून दूर केलं तसंच जसं तिने आकाशला माझ्यापासून दूर केलं तसंच ते अखिलला सुद्धा करेल. आणि नाही जर तसं तुला हवं असेल तर मी जे सांगते ते सगळं कर, सगळी कामं कर. आणि तनया बिचारी घाबरली आणि म्हणून वसुंधरेचा प्रत्येक शब्द तिने झेलला. वसुंधराने जी जी कामं सांगितली ती सगळं केली. पण या सगळ्यांच्या नादात जर तिच्या तब्येतीला काही झालं असतं तर या वसुंधरेला ना बघूनच घेईल मी. माधव म्हणतो काय? मला नाही वाटत वसुंधरा एवढा खालच्या थराला जाऊन काही वागले ते आणि असं बोलेल. जयश्री म्हणते हो ना, तुम्हाला खूप विश्वास आहे तिच्यावरती, मला माहिती, पण ती तसं वागलेली आहे. मुळात मला माहिती तिचा इथे येण्याचा उद्देश काय आहे ते. तिने हे लग्न फक्त पैशांसाठी केलेलं आहे. नाही तर वसुंधराचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणला ना तर बघाच तुम्ही, एक दिवस तिच्या मनगटाला पकडून तिला फरफटत या घराच्या बाहेर हकलणार आहे मी. आणि ते केल्याशिवाय मला शांतता मिळणार नाही. नाहीतर मी माझं नावच लावणार नाही जयश्री ठाकूर म्हणून. माधव म्हणतो जयश्री एवढं टोकाला जाण्याची काही गरज नाहीये, मला वाटत नाही की वसुंधरा असं काही बोललेली असेल ते. जयश्री म्हणते तुम्ही गप्प बसावं, तुम्हाला काहीच कळत नाही. आकाश आता घरी आलेला असतो. मुलं खूप मस्ती करत असतात आणि म्हणत असतात की तू चिटिंग केली, म्हणून म्हणत असते पण आता तू चिटिंग केली आणि खूप आरडाओरडा त्यांचा चालू असतो. आकाश मध्ये येतो आणि म्हणतो अरे काय आहे हे, आईने तुम्हाला काय सांगितलंय? तनया काकूला त्रास होईल असं अजिबात वागायचं नाही, तिला बाळ होणार आहे की नाही, मग तुमच्या आवाजामुळे तिला त्रास होईल ना, तर प्लीज शांतता राखा ना. आणि आई कुठे गेलीये? मुलं म्हणतात आई मार्केटमध्ये गेलीये भाजी आणण्यासाठी.
आकाश म्हणतो, पण अजून यायला हवी होती ना, ती आली का नाही, थांबा मी फोन करून बघतो. आकाश आता वसुंधराला फोन करतो. वसुंधरा म्हणत असते, आकाशराव मी मार्केटमध्ये आले भाजी घेण्यासाठी. तनाला लाल माठची भाजी खायची होती आणि सीझन नसल्यामुळे भाजी मिळतच नव्हती लवकर, त्यामुळे शोधून खूप सापडली मला आता भाजी आणि आता मी घरी येतेच आहे. आकाश म्हणतो, अहो नव्हती मिळत तर सांगायचं ना की नाही भेटत असं. वसुंधरा म्हणते, आकाशराव असं काय करतात, तिला खावीशी वाटली ना, तिचे डोहाळे मी नाही पुरवणार तर कोण पुरवणार आहे सांगा बरं. आणि झाले माझं आता येते मी, पण रिक्षा सुद्धा मिळत नाहीये. आकाश म्हणतो, थांबा मी येतो तुम्हाला घ्यायला. वसुंधरा म्हणते, नाही नाही तुम्ही आत्ताच आला आहात ना, तुम्हाला येण्याची काहीच गरज नाहीये. मी अवनी वहिनीला सांगते तुमचं चहा नाश्त्याचं. तेवढ्यात आकाश म्हणतो, नको मी येतो तुम्हाला घ्यायला आणि तिथून कुठेही हलायचं नाहीये. वसुंधरा म्हणते, अहो आकाशराव 1-2 किलोमीटर तर आहे, मी येते चालत चालत, तुम्ही नका काळजी करू. आकाश म्हणतो, तुम्हाला माझी शपथ आहे मी येते तुम्हाला घ्यायला. आणि वसुंधराला त्याच्या हट्टापुढे काहीच बोलता येत नाही. इकडे आता जयश्री मीठ मोहरीने तनयाची दृष्ट काढत असते आणि हे बघून अखिलला खूप छान वाटत असतं की आपल्या बायकोचे किती लाड होत आहे, जयश्री तिची किती काळजी घेते. जयश्री म्हणते, बघ मीठ मोहरी किती तडतडते, तुला सांगते ना आता वसुंधराचीच नजर तुला लागलेली असणार. आणि आता माधव म्हणतो, काय हे तुझं जयश्री, मुळात या सगळ्यांवरती माझा विश्वास नाही, ही सगळी अंधश्रद्धा आहे आणि वसुंधरावरच्या तुझ्या रागाला कशाला मीठ मोहरीची फोडणी देतेस तू, आणि देवा माझ्या ह्या बायकोला सुबुद्धी दे रे. जयश्री म्हणत असते, झालं का तुमचं सुरू, दर वेळेला माझी मस्करी करत असतात तुम्ही. तेवढ्यात आकाश खाली रेडी होऊन आलेला असतो. जयश्री म्हणते, आकाश अरे आत्ता चाला ना, तू कुठे चाललास लगेच, चहा नाश्ता काही घे. आकाश म्हणतो, नको आई, मी वसुंधराला पिकअप करायला चाललोय, मार्केटमध्ये येत्या आणि त्यांना रिक्षा वगैरे काही मिळत नाहीये. जयश्री म्हणते, बघा किती बायकोची सेवा करतोय हा. आता जयश्री म्हणते, हे बघ ना अखिल आणि तनयाला डॉक्टरकडे जायचे, त्यामुळे गाडी ठेवतोस का तू बाईकवर जातोस का. आकाश म्हणतो, ठीक आहे मी करतो बाईकवरती मॅनेज, आणि तो निघून गेलेला असतो. आता जयश्री म्हणते, अखिल जा तनयाला आपल्या फॅमिली डॉक्टरकडे घेऊन जा, म्हणजे विशाखा म्हणत होती जरा कॉम्प्लिकेशन्स आहे आणि काळजी घ्यावी लागणार आहे, म्हणून एक सेकंड ओपिनियन म्हणून तू तिला आपल्या डॉक्टरकडे घेऊन जा. तनया मनातल्या मनात विचार करते की अरे बापरे, यांच्या डॉक्टरकडे गेली तर माझं पितळ उघडं पडायचं, माझं एक खोटं प्रेग्नन्सीचं नाटक सगळ्यांसमोर येईल, आता काय करू मी. तनया म्हणते, आई मी आमच्या डॉक्टरकडे जाऊन आले आहे ना, मला त्यांच्यावरती विश्वास आहे आणि त्या खूप चांगली ट्रीटमेंट देतील मला, अगदी लहानपणापासून मी त्यांना ओळखते. जयश्री म्हणते, हो ग तुझं म्हणणं बरोबर आहे, पण निदान माझ्या समाधानासाठी आमच्या डॉक्टरकडे जाऊन येशील प्लीज. तनया आता काही बोलू शकत नाही. अखिल आणि तनयाला जयेश डॉक्टरकडे जाण्यासाठी पाठवत असते. इकडे आकाश मार्केटमध्ये आलेला असतो आणि वसुंधरा त्याला बाईकवर बघते. वसू म्हणते, आकाशराव हे काय तुम्ही बाईकवर येत आहे, गाडी कुठे आहे. आकाश म्हणतो, तनया आणि अखिलला डॉक्टरकडे जायचं होतं म्हणून मी बाईक घेऊन आलो. का मला बाईक नाही चालवता येत का, आणि तुम्हाला भीती वाटते का माझ्यासोबत बसण्याची. वसुंधरा म्हणते, तसं नाही हो, पण तुम्ही उगाच असं गाडीवर का आलात, मुळात तुम्ही यायलाच नको होतो. आता आकाश म्हणतो, बसा ना वसुंधरा गाडीवरती. वसुंधरा आता गाडीवर बसते आणि आकाश आपला जो फ्रंट मिरर असतो तो ऍडजस्ट करत असतो, जेणेकरून वसुंधराचा चेहरा त्याला बघायचा असतो. वसुंधरा म्हणते, काय करता आकाश. आकाश म्हणतो की कोणीतरी ना आरसा ह्या गाडीचा वाकडा केलेला आहे म्हणून मी ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करतोय. वसुंधरा आता लाजते आणि म्हणते, मिरर सेट झाला बरं का, चला आता. आकाश म्हणतो, हो ना. वसू म्हणते, पटकन चला घरी, सगळेजण वाट बघत असतील, तुम्ही काही खाल्लं देखील नसणार आहे. आकाश म्हणतो, हो भूक तर मला लागलीये, पण मग खाऊया का आपण इथे काहीतरी. वसुंधरा म्हणते, आकाशराव माझा उपवास आहे. आकाश म्हणतो, हो का, आणि उपवास कशासाठी केलाय तुम्ही. वसुंधरा म्हणते, आपल्या सुखी संसारासाठी. आकाश म्हणतो, हो ना, पण संसार दोघांचा असतो की नाही. वसुंधरा म्हणते, हो, आणि आकाश म्हणतो, मन सुखी नसेल तर संसार सुखी कसा होणार सांगा बरं. आणि जर मन सुखी करण्यासाठी आपल्याला काय सुखी करावं लागेल, पोट सुखी करावं लागेल, आणि पोट सुखी करण्यासाठी काय करावं लागेल. वसुंधरा म्हणते, काहीतरी खावं लागेल. आकाश म्हणतो, करेक्ट, चला तुमची फेवरेट डिश खाऊया आपण. वसुंधरा म्हणते, काय पाणीपुरी. आकाश म्हणतो, हो. आता आकाश म्हणतो, काहीतरी मिसिंग आहे, आणि स्वतःच्या खांद्याकडे हात लावून तो बोलत असतो. वसुंधराला कळालेलं असतं, ती त्याच्या खांद्यावरती पटकन हात ठेवते आणि म्हणते, चला आता. आकाश आणि वसुंधरा दोघेही खूप खुश असतात. पाणीपुरीच्या स्टॉल जवळ ते आलेले असतात. आता पाणीपुरीवाला त्यांना पाणीपुरी देत असतो आणि तो 2 प्लेट देत असतो. तेवढ्यात आकाश मुद्दाम एक प्लेट खालीच पाडतो आणि म्हणतो, असू द्या, आम्ही एकामध्येच ऍडजस्ट करू. वसुंधराला त्याचं प्रेम कळत असतं. आकाश म्हणत असतो, द्या आता, आणि स्वतःच्या हाताने वसुंधराला तो पाणीपुरी भरवत असतो. वसुंधरा खूप खुश झालेली असते. आपल्या नवऱ्यावरचं आपले हे प्रेम पाहून तिला खरंच खूप आनंद वाटत असतो. आता वसुंधरा सुद्धा आपल्या हाताने आकाशला पाणीपुरी भरवत असते. ते दोघंही खूप एन्जॉय करत असतात. तेवढ्यात काही गुंड तिथे आलेले असतात. वसुंधराकडे वाईट नजरेने ते बघत असतात. आकाश आता वसुंधराला बाजूला करतो आणि तिच्या समोर उभा राहतो, जेणेकरून वसुंधरा ही कुणालाही दिसू नये.
तेवढ्यात मुलांचा त्यांना फोन आलेला असतो, व्हिडिओ कॉल. आणि आकाश वसुंधरा पाणीपुरी खात आहे हे म्हटल्यानंतर ती खूप दंगा करत असतात आणि म्हणत असतात, तुम्ही एकटे एकटे गेले पाणीपुरी खायला, आम्हाला नाही घेऊन गेले. आकाश वसुंधरा म्हणतात, सॉरी सॉरी, नेक्स्ट टाइम तुम्हाला नक्की घेऊन जाऊ आणि येतो आम्ही आता घरी लवकरच, तुम्ही फोन ठेवा बरं. आणि ते फोन कट करतात. आकाश आणि वसुंधरा म्हणतात की यांचा राग कसा घालवायचा ना ते आपल्याला चांगलं माहितीये. आता वसुंधरा त्यांच्यासाठी भेळ ही पार्सल म्हणून घेते. आकाश म्हणतो, घ्या, सोल्युशन आहे तुमच्याकडे. आणि ते दोघ जण हसत हसत ती पाणीपुरी परत एन्जॉय करत असतात. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.